चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मायेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. अश्वत्थ. जुन्या मुंबईत मी उभा आहे. 100-125 पेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत. तितक्याच उन्हाच्या झळा सोसून थकल्या भागल्या पांथस्थांना सावली दिली आहे मी. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना माझा आधार आहे. चिमण्या पाखरांचा मी निवारा आहे. आता प्रवासाची साधनं वाढली आहेत. एकेकाळी बैलगाडी, घोडागाडी, तुरळक मोटारी ही प्रवासाची साधनं होती. बरेचसे लोक पायीच प्रवास करत असत नि माझ्या छायेत विश्रांतीला येत. स्वातंत्र्य संग्रामात माझ्या छायेत झालेल्या उत्स्फूर्त सभा जशा मी पाहिल्या तशाच त्या उधळलेल्याही मी पाहिल्या आहेत. पारतंत्र्याचे दिवस मी जवळून पाहिले तसेच स्वातंत्र्याचे सुवर्ण दिवसही पाहिले आहेत. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारी आंदोलनं पाहिली तसेच स्वातंत्र्य मिळाल्यावरचा जल्लोष, स्वजनांनी वाजवलेली मंगलवाद्ये आणि तुताऱ्याही मी ऐकल्यात. स्वातंत्र्यासाठीची उठाव क्रांती पाहिली तसेच शहराची झालेली उत्क्रांतीही मी पाहिली आहे. अनेक गोळ्या शहिदांनी छाताडावर झेललेला तो काळ मी विसरू कसा? या इथूनच गोऱ्या अधिकाऱ्यांच्या बग्ग्या जात असत. सोबत लवाजमा. ब्रिटिश शिपायांच्या रस्तोरस्ती परेड होत. दूरवर तर कधी जवळूनच मी त्या पाहिल्यात. मोठी ऐट होती. शिस्त होती पण तोराही होता. सामान्य जनांवर होणारे अत्याचार मला पाहवत नसत. एकदा लाठी उगारली की ती अमानुषपणे चाले. बंदुकीच्या फैरी, गोळ्या वर्षावांचे ते क्षण आठवले की अजूनही अंगावर काटा येतो. मोर्चे, आंदोलनं, प्रभात फेऱ्यांनी ते दिवस गजबजलेले होते. सभा बैठका होत. नेत्यांची, क्रांतिकारकांची भाषणं होत. जनसागर उसळून गेलेला मी याची देही याची डोळा पाहिलाय. कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी होत असलेले अत्याचार मी असहाय्यपणे पाहत होतो तरी मातृभूमीसाठी, मातीच्या रक्षणासाठी प्राणार्पण करायला माझे स्वकीय देशबांधव जुलमी ब्रिटिशांना कडवटपणे तोंड देताना अभिमानाने डोळे भरून मी पाहिले आहेत. प्रसंगी मी सुद्धा बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आहेत. माझ्या अंगावरच्या या खुणा पहा, साक्ष देतील त्या. वंदे मातरम या केवळ एकाच मंत्राने वीरश्री संचारत असे देशप्रेमी अंगांगामध्ये. पण आज मी पुराण का सांगतो आहे? आज हा अहंकाराचा वारा मला का शिवू पाहतोय? मला हे गर्वाने उन्मत्त होऊन तर सांगावेसे वाटत नाही ना. नाही, मी हताश झालोय. स्वकीयांनीच जर गळा घोटायचा ठरवलं तर तक्रार करायची कोणाकडे? स्मार्ट सिटी म्हणे. विकासाच्या नावाखाली स्वजनांनीच माझा बळी घेण्याचं निश्चित केलंय. त्यांच्या दृष्टीनं मी आता काहीच उपयोगाचा राहिलो नाहीये. माझ्या एकेका फांदीवर निष्ठुरपणे घाव घालायला सुरुवात केली आहे त्यांनी. क्रेन आणावी लागणार आहे म्हणे मला उभं कोसळवायला. पण त्यांना कुठं माहिती आहे मी त्या आधीच कोसळलोय. कारण त्या परकीय वेदनेपेक्षा स्वकीयांनीच दिलेली ही वेदना भयंकर आहे. धन्यवाद.